वैजापूर शिर्डी महामार्गालगत राजस्थानच्या तरुणाची निर्गुण हत्या, मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, 2 आरोपी जेरबंद. वैजापूर शिर्डी महामार्गालगत बेलगाव शिवारातील एका पडित शेतात राजस्थानमधील तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 जून रोजी सकाळी बेलगाव शिवारातील झुडपामध्ये एक पुरुषाचा जळालेला अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला होता. घटनास्थळावर सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख सीताराम सज्जनलाल बावरी, वय 30, राहणार रुपा हिलीकला, तालुका हुरडा, जिल्हा भिलवाडा, राजस्थान अशी पटली आहे. तो वैजापूर परिसरात मजुरीचे काम करत होता. काही दिवसापासून तो बेलगाव येथे विहीर खोदकामाच्या कामावर जात होता. मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आणि 19 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू ठेवत गोपनीय माहितीच्या आधारे राहुल उर्फ कुणाल पप्पू कुंभारकर, वय 18, राहणार पोटे गल्ली, वैजापूर, आणि ऋषिकेश उर्फ सोनू अजय त्रिभुवन, वय 23, राहणार बेलगाव, तालुका वैजापूर या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी धक्कादायक कबुली दिली. 15 जून मध्यरात्री बेलगाव परिसरात मृत सीताराम बावरी हा एकटा जात असताना त्याला अडवून पैशाची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून बेलगाव शिवारातील एका पडीत जागी नेले. तेथे लाथाबुक्क्यांनी तसेच झोपाबळीच्या काठीने बेदम मारहाण करून त्याचा खून केला. यानंतर मृताच्या पॅन्टमधील 350 रुपये काढून घेतले. मृताची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावरही लाथा मारण्यात आल्या. त्यानंतर मृतदेहावर कपडे, दोरी, मक्याचा वाळलेला चारा आणि गावात टाकून आग लावण्यात आली, जेणेकरून पुरावे नष्ट होतील. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल आणि मोबाईल जप्त केला असून दोघांना पुढील कारवाईसाठी वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या पथकाने केली आहे.